आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. योग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच आसनं येतात, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, वेगवेगळ्या योग मुद्रा. पण योग म्हणजे फक्त शरीर वाकवणं नाही. योग म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांना योग्य दिशेने जोडण्याची प्रक्रिया आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस कुठे ना कुठे अस्थिर आहे. शरीर थकतं, मन चंचल होतं, विचार भरकटतात, राग येतो, चिंता वाढते आणि कधी कधी सगळं असूनही मनाला शांतता मिळत नाही. अशा वेळी योग आपल्या बाहेरच्या जगापासून थोडं आतल्या जगाकडे आपल्याला घेऊन जातो. तर योग हा आपल्या भारताने संपूर्ण जगाला दिलेला अत्यंत मौल्यवान वारसा आहे. आज जगभरात लोक योग करतात कारण योग केवळ व्यायाम नाही तर जीवन जगण्याची एक शुद्ध पद्धत आहे. तर भगवद्गीतेमध्येही भगवान श्रीकृष्ण योगाचा अतिशय सुंदर अर्थ आपल्याला समजावतात. समत्वम योग उच्चते, म्हणजेच सुख दुःख, यश अपयश, लाभ हानी यामध्ये मनाचा समतोल राखणे यालाच योग म्हणतात. हे किती सुंदर आहे ना. आपण बहुतेक वेळा योगाला फक्त शरीराशी जोडतो, पण गीता सांगते की मन स्थिर ठेवणं, प्रत्येक परिस्थितीत समभाव ठेवणं हेही योगाचंच लक्षण आहे. आपण स्त्रिया तर सगळ्यांचं अगदी सगळं करतो, पण स्वतःशी केव्हा जोडल्या जातो हे आठवतही नाही. आपल्याला योग दिनाचा योग साधून आपल्याला स्वतःला जोडायचं आहे. आपण मानव आयुष्यात चांगलं घडलं की खूप आनंदात वाहून जातो आणि काही चुकीचं घडलं की लगेच खचून जातो. पण योग आपल्याला शिकवतो की कोणतीही परिस्थिती कायमची नसते, म्हणून मनाला स्थिर ठेवणं गरजेचं आहे. पतंजली ऋषींनीही योगाची व्याख्या केलेली आहे. योगश्चित्त वृत्ती निरोध, म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणं, मनाच्या सतत धावणाऱ्या विचारांना शांत करणे हाच योग आहे. आपण दिवसभरात किती विचार करतो, भूतकाळ आठवतो, कधी भविष्याची चिंता करतो, कधी तुलना करतो, कधी अपेक्षा ठेवतो. मन एका क्षणासाठीही शांत बसत नाही. तर योग ह्या चंचल मनाला दिशा देतो. योगाचे अनेक प्रकार आहेत. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग, हठयोग. पण या सगळ्यांचा उद्देश एकच आहे, मन शुद्ध करणं, जीवनात संतुलन आणणं आणि परमात्म्याशी जोडलं जाणं. कर्मयोग आपल्याला शिकवतो की आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करायचं, पण फळाच्या अपेक्षेत अडकायचं नाही. तर भक्तियोग सांगतो की देवावर श्रद्धा आणि प्रेम ठेवून जीवन जगायचं. ज्ञानयोग सांगतो की स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करायचा. आणि राजयोग, हठयोग आपल्याला शरीर, श्वास आणि मन यांचं संतुलन ठेवायला शिकवतात. आपण पाहतो आजच्या काळात लोकांना शरीरासाठी वेळ आहे, पण मनासाठी वेळ नाही. शरीर सुंदर दिसावं म्हणून आपण प्रयत्न करतो, पण मन सुंदर व्हावं यासाठी किती प्रयत्न आपण करतो. योग आपल्याला हे सांगतो की बाह्य आरोग्याबरोबर आंतरमनाचं आरोग्यही तेवढंच महत्वाचं आहे. योग केल्याने शरीर लवचिक होतं, श्वास नियंत्रित होतो, एकाग्रता वाढते, राग कमी होतो, चिंता कमी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन शांत व्हायला लागतं. पण योग करताना एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे योग ही स्पर्धा नाही. कोण जास्त अवघड आसन करतो, कोण जास्त वेळ ध्यान करतो, कोणाचा फोटो अधिक सुंदर दिसतो, हा योगाचा हेतू नाहीये. योग म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. आज मी कालपेक्षा थोडा शांत आहे का? आज माझ्या मनात थोडी करुणा वाढली आहे का? आज माझा राग थोडा कमी झाला आहे का? आज मी माझं कर्तव्य अधिक जागरूकतेने केलं आहे का? हे प्रश्न स्वतःला विचारले तर आपल्याला कळेल की आपण खऱ्या अर्थाने योगाच्या मार्गावर आहोत. तर आपल्या दैनंदिन जीवनात योग कसा आणायचा, त्यासाठी फार मोठी तयारी करावी लागते असं काही नाही. सकाळी उठल्यावर 2 मिनिटं शांत बसणं, थोडा दीर्घ श्वास घेणं, दिवसाची सुरुवात कृतज्ञतेनं करणं, रोज थोडा प्राणायाम करणं, काम करताना पूर्ण लक्ष देणं आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील चुका शांतपणे पाहणं, ही सुद्धा एक योगाची सुरुवात आहे. तर योग फक्त चटईवर नाही तर आपल्या वागण्यात सुद्धा दिसला पाहिजे. आपली वाणी शांत झाली, विचार शुद्ध झाले, कर्म प्रामाणिक झाले, अहंकार कमी झाला आणि दुसऱ्यांबद्दल करुणा वाढली, तर तोच खरा योग आहे असं आपल्याला भगवंत गीतेमध्ये सांगतायत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीवर योग शिकवतात. याचा अर्थ योग हा फक्त जंगलात, आश्रमात किंवा ध्यानधारणेतच नाही, तर योग हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आहे. तर घर सांभाळताना सुद्धा योग आहे, काम करताना योग आहे, विद्यार्थ्याने अभ्यास करताना योग आहे, आईने प्रेमाने स्वयंपाक करताना योग आहे, डॉक्टरांनी रुग्णाची सेवा करताना योग आहे. कोणत्याही कामात जागरूकता, प्रामाणिकपणा आणि समर्पण असेल तर ते काम योगमय होतं. तर आज आपण योग दिनाच्या निमित्ताने फक्त एक दिवस योग करू नये, तर योगाला आपल्या जीवनाचा भाग बनवण्याचा संकल्प करावा. दररोज थोडा वेळ शरीरासाठी, थोडा वेळ श्वासासाठी,
थोडा वेळ मनासाठी आणि थोडा वेळ आत्मचिंतनासाठी द्यायला हवा. कारण योग आपल्याला फक्त निरोगी शरीर देत नाही, तर शांत मन, स्थिर बुद्धी आणि समाधानी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. तर योग म्हणजे जोडणं. योग म्हणजे स्वतःशी जोडल्या जाणं, कर्तव्याशी जोडल्या जाणं, निसर्गाशी जोडल्या जाणं आणि शेवटी परमात्म्याशी जोडल्या जाणं. तर या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण सर्वांनी असा संकल्प करूया की योगाला फक्त आसन म्हणून नाही, तर जीवनशैली म्हणून स्वीकारूया. शरीर निरोगी ठेवूया, मन शांत ठेवूया, विचार सकारात्मक ठेवूया आणि जीवन अधिक संतुलित, सुंदर आणि अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला हा विचार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे भारतीय संस्कृती, अध्यात्म, भगवद्गीता, स्तोत्र आणि जीवनाला योग्य दिशा देणारे विचार सोप्या मराठी भाषेत समजून घेण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.